खरं खरं सांग बरं गण्या, तुला शाळेत यायला उशीर का झाला? नाहीतर चड्डी काढून मारी. सर, मी उशीर आलो म्हणून तुम्ही चड्डी काढून कायले मारता? घालूनच मारा ना. आज सोडतो मुली, उद्या जर लवकर नाही आलं तर कोंबडा बनवीन. सर, कोंबडा थोडासा तिखट बनवा. मी दारू आणि चकना घेऊन येतो. मुलांनो, काही समजलं नसेल तर विचारा. सर, खडा पुसल्यावर अक्षर कुठे जात असणार जी? अगं हो हो भाऊ, थांब बरं तुळसा, थांब बरं, मला घेऊन जा बरं तिकडे गड चंद्रपूरमध्ये घेऊन जा बरं. बाप्पा का गरमी हो का काव काय चंद्रपूरमध्ये का? लयच गरमी आहे बाप्पा चंद्रपूरमध्ये तुमच्या. पूर्ण घामानं भिजून गेलं बा, माझी आतमध्ये चड्डी पण वली झाली बरं पूर्ण. हां, तेव्हा गळायला लागले पूर्ण माझ्या चड्डीतून. बाप्पा लयच गरमी आहे चंद्रपूरमध्ये. कुठं जाऊ तू, कुठं जायचं तुला? हां, कायले त्या तपनामध्ये हिंडून राहिला तू? पहिल्याच तर डांबरावणी कारा आहे, अजून कारा होऊन जाशील ना. वळखत नाही मग तुला घरचे कोणी? हां, थोडंसं तोंडाला डुबटा बांधायचा तू. भाऊ, मला माहीत असतं चंद्रपूरला एवढी गरमी पडते, मी कार घेऊन आलो असतो का? मला काय माहिती आहे चंद्रपूरची गरमी एवढी भयानक आहे म्हणून. खालून पूर्ण गरम झालं भाऊ, घामानं पूर्ण अंग वल्ल झालं माझं. असं वाटतंय का आंघोळ केल्यावर वाटत आता मला. अगं पहिलं तर तू कारा आणि कपडे पण तू कारे घालून आला, मग गरम नाही तर काय होईल? हां, तुला माहिती आहे का चंद्रपूरची गरमी कशी आहे? तर 5 मिनिटात जर या तपनामध्ये गाडी उभी केली तर पूर्ण बसणाऱ्याच्या गोट्या पूर्ण उकडून जाते. गोट्या कायच्या राहते त्याच्या पूर्ण खारका होऊन जाते, खारका. हा, तुला काय सांगा चंद्रपूरचं तपन आमलेट घेऊन आम्ही काय चालू माहिती आहे का? 5 मिनिटात गाडी या, 5 मिनिट जर या तपनामध्ये गाडी ठेवली उभी आणि त्याच्यावर 2 अंडे फोडून टाकले तर आमलेट 5 मिनिटात तयार. एवढी गरमी पडते भयानक. हा, तुला नेतो की तुम्ही गडचंद्रले, पण तुझं ढुंगण लाल झालं तर मी जबाबदार नाही रे बा. तुझ्याकडे काही रुमाल गिमाल असेल तर टाकून बस मग, ठीक आहे? आणि एक बिअर होते बरं तुला नेऊन थोड्याची तेथपर्यंत. कसं गरमीचा टाईम आहे ना, तर थंड व्हावंच लागते थोडंसं. तोही थंड हो ना मी थंड होतो, जमते का? चाप बहीण, तुला बिअर पाजा लागेल नाही का? बरं चाल मग, आता काय अडला हरी गाडवाचे पाय धरी पाचतो तुले बिअर न मी पितो मग. एक झाली माझ्या बिअरची सोय. बसला का भाऊ तू? चांगला पकडून बस. हो बसलो, चला जाऊ द्या आता. गण्या, तुला भेटासाठी मी मायले खोटं सांगून आली राणीच्या घरी जातो म्हणून. शिकले, सच्चा प्यार आहे तो खोटं खाटं सांगून याच लागते, नाही तर येऊ देते का माय तुला भेटायला इकडे? प्यार में खोटा खाटा बोलना सांगना पडता है, तुमको नहीं समजता. बरं ते जाऊ दे. हा मौसम किती सुहाना आहे रे, मला तर गाणं म्हणून वाटते. म्हणू का गाणं? तुझी इच्छा आहे तर मन गाणं. ना त्याला काही नाव नसावे, तू हिरे माझा मितवा. ते सगळं ठीक आहे, पण शिकले मला सांग, मी तुझा कितवा? माझ्या मागं तू दुसऱ्यासोबत चक्कर तर नाही चालत ना? मला धोका तर नाही देऊन राहिली तू? मी असं करल म्हणून वाटते का तुला गण्या? विश्वास आहे ना माझ्यावर? हे पाय शिकले, सगळं करणं जमते पण पोरीवर विश्वास ठेवणं नाही जमत. अरे माझा दिल म्हणजे माझा मोबाईल आहे आणि तू त्याच्यातलं सिम कार्ड आहे. शिकले, आजकाल डबल सिमचे मोबाईल आहे, दुसरा सिम कार्ड तर नाही ना मोबाईलमध्ये. मोबाईलचं सिम म्हणून चुना लावशील मला ना, तिकडे मागून माझ्या डबल सिम चालवशील. चला बे पोट्यो, आज मी तुमचं जनरल नॉलेज चेक करतो. तुम्ही किती हुशार आहे ना, किती पाण्यात आहे आज समजतेच तुमचं. लई टिंग करत आहे वर्गात, लेगाचे चिलचिल करत राहते, शांतही बसत नाही जराचे लेगाचे. गण्या सांग बरं, तू शून्यापेक्षा कोणती लहान संख्या आहे का? सर, शून्यापेक्षा लहान संख्या टिंबा आहे. बे केव्हा तरी चांगली उत्तर देत जाण बे चोट्टे हो, नालायक हो. जेव्हा पाहिलं तेव्हा भलते सलते उत्तर देत राहता लेखाचे हो तुम्ही. नाव डुबवते तुम्ही, शाळेचे डुबवते ना, मास्टरचे डुबवते. वर्गात कोणता अधिकारी आले ना तुम्हाला प्रश्न विचारला ना तर गेला वया तुमचं. मग तुम्ही साला मास्तर कोण म्हणून विचार, तुम्ही माझ्याच नाव सांगा, मग माझी लागते लंका. सुक्या तू सांग बे, पृथ्वीवरचा सर्वात जुना प्राणी कोणता? सर, झेब्रा पृथ्वीवरचा सर्वात जुना प्राणी आहे. कसा सांग बरं? सर, कारण की तो अजूनही ब्लॅक अँड व्हाईट आहे. आणि तू बे गण्या, वर्गात जेव्हा पाहिलं तेव्हा पोरीसोबतच बोलत राहते. सर, मी लई गरीब भाऊजी, व्हॉट्सअपमध्ये रिचार्ज टाकणं परवडत नाही म्हणून मी वर्गात पोरीसोबत गप्पा मारतो. अरे तुमच्या अशाच कारणाम्या पायी तुम्ही नापास झाले. त्या पिंकीकडे पहा बरं, 95% पडले तिले. सर, वर्षभर तिच्याकडेच पाहत बसलो म्हणून नापास झालो आम्ही. पिंके तू सांग बरं, सुई टोचल्यावर रक्त बाहेर काऊन येते? सुई कोणी टोचली म्हणून पाहायला येते. शांता, तुला माहित आहे का, काल रात्री माझ्या स्वप्नात एक पोरगी आली. एकटी झाली असेल ना ती तुमच्या स्वप्नात? एकटी झाली असेल म्हणून तुला कसं माहित हो? पण कारण तिचा नवरा माझ्या स्वप्नात आला होता म्हणून.